ते काय वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आपण इकडे ऑफिसला जाण्यासाठी पण भाऊन आज पाऊस पडला होता, मस्त की वातावरण गार झालेलं. बोललो तुम्हाला पण दाखवू जरा. तेवढं ज्याचा फोन आला, ज्यावेळेला कुठं आहे बोललो नाक्यावर आहे, ज्यावेळेला येताना काहीतरी घेऊन ये. चला म्हणलं आपण नाश्ता घेऊन जा बोललो. मग इडली वडाच घेतला. तर आपलं चालत आज खूप वैताग आला होता. आता काय करू म्हणलं, चला मग रिक्षाने जा बोललं. भावाने टेन्शन घ्यायचं, मस्त की एन्जॉय जायचं. तर रिक्षा करून आपण पोहोचलो ऑफिसला. पहिलं आपलं मॉल शॉपिंग करून घेऊ म्हणलं, कारण आपल्या घरी जायला खूप उशीर होतो. तर मग शॉटिंग करून घेतला. आता आपण निघालो Flipkartला जाण्यासाठी. पण भाऊ म्हणला आपल्या गाडीमध्ये डिझेल खूप कमी आहे. चला मग भावानं पहिले घेऊ डिझेल टाकून गाडीमध्ये, कारण की गाडीमध्ये डिझेल टाकलं नाही तर गाडी काय चालणार नाही. म्हणलं पहिले डिझेल टाकूनच घेऊ. वसीम भाईने भेटल्या डिझेलचा भाव बघितला. डिझेलचा भाव खूप वाढलेला होता. पण काय करणार भावानं, तर डिझेल टाकायला असेल तर कोणता पर्याय नाही. महागाई खूप झालेली आहे. तर आता पोचल्या फ्लिपकार्टच्या मार्केटला. फ्लिपकार्टचं मार्केट होतं. इथं आम्हाला 3 कॅरेट माल होता आमचा, फक्त इथं आम्हाला तो द्यायचा होता. ते माल आम्ही देऊन जाणं होतं कुठेतरी बाहेर जाणं होतं. ते म्हणजे बँड्रा जाणं होतं आम्ही. बँड्रा जायचं आम्हाला शूज घेत जायचं होतं. आता आम्ही पोहोचलो आमच्या ऑफिसवरती, कारण की जया पण इथंच होता आणि जयाची गाडी पण इथंच होती. आम्हाला गाडीने जायचं सानपाट स्टेशनला. तेवढा आमचा प्लेन दिसला, पण प्लेन आमचा काय उडत नव्हता. बोला चला मग आपण जाऊ आपल्या गाडीने बरी आपली. तर गाडी घेऊन आम्ही सानपाट स्टेशनला आम्ही लावली पार्किंग मध्ये गाडी, कारण ह्याच्या आम्ही पुढे जाणार होतो ट्रेनने. पहिले यांचे पेमेंट करून घेऊ म्हणलो, कारण ह्यांचे किटकिट असते म्हणलो. त्यांचे पेमेंट वगैरे करून आम्ही पोहोचलो आमच्या प्लॅटफॉर्मवर. तेवढं आमची ट्रेन पण लागली होती. ट्रेन पकडून जाऊ बोललो आपण गोरेगावला. तेवढं तुम्हाला दाखवू अशी खाडी, चला बोललो. तर फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि आज आम्हाला जागा पण भेटली. ते पण विंडो सीट भेटलेले. विंडो सीटचा आनंद घेत आम्ही बसलो वड्यावर रोडला. ट्रेन खूप उशीर थांबलेली, कशामुळे थांबलेली काय माहीत नाही. तर फायनली आम्ही बघायचं बँड्राला पोहोचले. ही झोपडपट्टी बघा, काय काही दिवसापूर्वी तोडली होती. वाद खूप पेटला यांचा घर तोडल्यामुळे. तर बाहेर आलं बघायला वातावरण कसं भारी वाटत होतं. लाईट वगैरे लावलेली मस्तपैकी यांच्या स्टेशनला. त्या सूजच्या दुकानामध्ये आले. सूजच्या दुकानाचं फेमस दुकान आहे बघा बँड्राचं. काही दुकानमध्ये आलो आम्ही. तर गर्दी खूप होती. बोला गर्दीमध्ये दाखवू म्हणलं कशी काय. तर व्हॅरायटी पण तेवढी होती आणि क्वालिटी पण तेवढ्या भारी भारी क्वालिटी होत्या. बोललो तो कोणती घेऊ काय कळत नव्हते आम्हाला. तर ज्या बोलते हे 2 शूज घेऊ, पण बोलले हे नको बोललो, जरा दुसरं एक अजून एक घे, चेंज करू त्यातला. तर ब्लॅक वाला एक घेतला, जर व्हाईट वाला त्यामध्ये एक घेतला. तर आम्ही ते शूज घेऊन फायनल झाले आमच्या. आपण निघालो घरी जाण्यासाठी. पण आम्हाला भूक लागली. खाऊ म्हणलं पहिले घेऊ, मला भेळ घेऊ म्हणलं, का भेळ खाऊ. भावाला भेळ तिकट बनवलं. भावाने खूपच तिकट बनवलं, कारण डोळ्यातून पाणी काढलं बोला. आणि आमच्या पहिला पण पाणी नव्हतं बोललो, कारण आम्हाला. तर आम्ही चुकून CST ट्रेन पकडले. आम्ही पकडायचे पनवेल ट्रेन, ती काय भेटली नाही. तर वड्या रोडला पोहोचलो. वड्या रोड आम्ही दुसरी ट्रेन पकडली. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनल नवीन असताना तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा.